मॉर्निंग मित्रांनो, कुकी ब्लॉग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आता चालली खेडला बिगारी आणायला, कारण की तुम्ही तर पाहिलं ज्या आम्ही भिंत बांधल्यात त्या बांधण्यासाठी आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला, कारण त्या दगडाच्या होत्या त्याच्यामुळे। तर मी आता 2 कामगार बघण्यासाठी खेडला चालली आहे, आमच्या इथे जवळ नाक्यावरती। तर चला जाऊया। आली आता खेडमध्ये नाक्यावरती। मी नाक्यापासून थोडी लांब थांबली, नाक्यावरती गेले होते मी। तिथे नाक्यावरती मला 2 माणसं पण भेटली आणि त्यांना आता मी गाडीत बसून दिले आणि ती पण माझ्याबरोबरच चालल्यात। नाक्यावरती गेल्यानंतर ना मला शूट करायचंच विसरून गेली, कारण मी फर्स्ट टाईमच नाक्यावरती गेली होती। याच्या आधी मी कधीच नाक्यावर गेले नव्हते, पण काय ऑप्शन नव्हता, कारण काम पण करायचं होतं आणि बिगारी पण भेटत नव्हते, त्यामुळे मला नाक्यावरती जावं लागलं। खेडमधून जाऊन आली मी आता गावामध्ये। तर मी आता त्यांना गाडीत बसून दिलं होतं, त्यांची वाट पाहत उभी इथं स्टॉपला, कारण फर्स्ट टाइम गेले होते त्यामुळे खूप असं ऑकवर्ड वाटत होतं आणि म्हणून मग मी चेहऱ्यावरचं स्कार्फ सोडलंच नाही। आणि तेवढ्यात मला तिथे लोक पण भेटली, त्यामुळे मी त्यांनाच विचारपूस करून त्यांच्यातले 2 लोक मी आता घेऊन आली आहे। हे दादा आणि अजून एक मुलगा, अशी मी 2 माणसं घेऊन आले नाक्यावरून। ते हे बोलले ह्या कामासाठी गवंडीची गरज आहे, पण आईला मी विचारलं तर आई बोलली गवंड्याची नाही गरज, नॉर्मल माणसं आणली तरी चालतील बिगारी। तर मग हे बिगारी म्हणूनच आले होते, पण ते म्हटले याला गवंडीच लागेल। पण मी त्यांना म्हटलं आता गवंडी नाही तर कसं तरी ॲडजस्ट करून घ्या। तर त्यांनी ॲडजस्ट करून ते स्वतःच कामाला लागले। ॲक्च्युली मी आधीच त्यांना बोलवायला पाहिजे होतं, पण नाक्यावरती मी कधी गेली नव्हती, त्यामुळे मला जरा कसं तरी वाटत होतं नाक्यावरती जायला। त्यामुळे आम्ही घरीच भिंती बांधण्याचा ट्राय केला, पण आमच्याच्याने काहीतरी होईनाच आणि खूप म्हणजे असं दमल्यासारखं पण होत होतं आणि जमत पण नव्हतं बांधकाम करायला। मग माझ्याकडे काही ऑप्शनच नव्हता, त्याच्यामुळे मला मग नाक्यावर जावं लागलं आणि नाक्यावरून 2 माणसांना घेऊन यावं लागलं। आधी आम्ही भिंत बांधण्यासाठी 2 माणसं आणली होती नाक्यावरून, त्यांचा नंबर घेतला होता, पण ते पण गावी गेले आणि ते पण 10-15 दिवसांनी येणार होते। आणि त्यात कोंबड्या पण येऊन आल्या होत्या शेडवरती, मग त्यांना पण मोकळं सोडायचा खूप प्रॉब्लेम होत होता, म्हणून मग मला काहीच ऑप्शन नव्हता, म्हणून मला नाक्यावरती जावं लागलं आणि मी 2 माणसं तिकडून घेऊन आले। तिथे गेल्यानंतर ना बऱ्याच माणसांनी माझ्याभोवती घोंगट केला की आम्ही येतो आम्ही येतो। एक लेडीज आणि एक जेंट्स निघाले होते माझ्याबरोबर। ते लोक पैसे जास्तच मागायला लागले, त्यामुळे त्या दोघांना कॅन्सल केलं आणि पुढे आल्यानंतर मला दुसरे 2 जेंट्स भेटले, त्यांना घेऊन आली, लोकांना घेऊन आले आणि त्यांनी पण चांगलं काम केलं, चांगलं हेल्पफुल होते। तिथे गेल्या लगेच मला बोलले काय काम आहे कसं काम आहे ते दाखवलं मी त्यांना आणि ते पण लगेच तयार झाले आणि मी त्यांना घेऊन आले। मग तर हे जाळीचा दोन्ही साईडने बांधकाम करायचं होतं आणि जाळीमध्ये गुंतवायची होती, त्यामुळे मी पण एका साईडने त्यांना हेल्प केली आणि दुसऱ्या साईडने त्यांनी केलं। आणि जो मुलगा होता त्याने आम्हाला माल आणून दिला, तर मी हेल्प केली, आईने केली, ओमने केली, त्याच्यामुळे ते काम पटपट झालं। तर अशा पद्धतीने आम्ही सगळीकडनं आता खाली एक दगडाचा थर देऊन घेतल्यानं वरती 2 विटांचं बांधकाम करून जाळी पॅक केली। आम्ही हे जे कंपाऊंड केलं याचं कामच उलटं झालं। आम्ही काय केलं, पहिलं कंपाऊंड करून घेतलं आणि नंतरने भिंती बांधल्या। तर आम्हाला हे उलटं करायला पाहिजे होतं, पहिलं 3 फुटाच्या भिंती बांधून मग कंपाऊंड केलं असतं ना तर खूप मस्त झालं असतं, पण हे माझं काम फर्स्ट टाईमच होतं, त्याच्यामुळे तेवढी काय आयडिया पण नव्हती आणि बनवणाऱ्यांनी पण सांगितलं नाही की आधी तुम्ही भिंती बांधून घ्या मग कंपाऊंड करा। हे आमचं सगळं उलटं झाल्यामुळे भिंतींचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला, पण आता यांना घेऊन आली तर आज बऱ्यापैकी आमचं काम होऊन जाईल। थोडंफार राहिलं तर ते उद्या आम्ही करू। तर हे अशा पद्धतीने आमचं आता चाललं आहे मस्त बांधकाम। कामाचा पण खूप लोड आहे, बाजरी वगैरे पण काढायची आहे, शेतातली पण काम आहे, हे शेडचं पण पहिलं कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर आता तेच काम चाललं आहे आमचं, सगळं शेडचं पहिलं काम कंप्लीट करून घ्यायचं आणि मग बाजरी काढायची। हे दादा मला बोलत होते बाई माणूस कधीच नाक्यावर नाही आलं, मी फर्स्ट टाईम तुम्हालाच पाहिलं। तर मी म्हटलं आता आम्हाला गरज होती म्हणून मी आली। ते मला म्हटले, पण मी आतापर्यंत कधीच पाहिलं नाही की बाई माणूस नाक्यावरती आले, तर कधी कोणी येत पण नाही। पण आता कधी कोणाच्या घरात जर जेंट्स नसेल तर तसं थांबून राहण्यापेक्षा आपण कधी पण स्वतः केलेली कामं नेहमीच चांगले असतात। लोकांवर अवलंबून राहिले ना कधी कामं होत नाही, पण आपण जर स्वतः मनाने केलं तर ती नक्कीच होतात, त्याच्यामुळे मी गेली। आता आमच्या या 2च गाळ्यांच्या भिंती घालायच्या राहिल्यात, तर त्या आता आम्ही घालायला सुरुवात केलेली। आई त्या बाजूच्या दगडी काढते आणि मी आता खोदून घेते आणि भिंती बांधायला सुरुवात करतो। सकाळी आपण जे 2 कामगार आणले होते त्यांची सुट्टी झाली 5 वाजताच
आणि 2 तास शिल्लक होते आमच्याकडं, कारण की 5 ते 6 आणि 6 ते 7 असे 2 तास शिल्लक होते. म्हणून आम्ही पुन्हा जे 2 जाळीचे गाळे राहिले होते त्यातला एक जाळीचा गाळा करून घ्यायचं ठरवलं. कारण की आता दिवस लेट जातो, 7 सव्वा 7ला दिवस जातो, त्याच्यामुळे आमच्याकडं बराचसा टाईम होता. म्हणून आम्ही एक भिंत घालायला सुरुवात केली. तर त्या ठिकाणी भरपूर दगडी पडल्या होत्या आणि रेती पण होती, तर तीच आता आम्ही साईडला करतो आहे. तिथे साईडला करत असताना तिथे खूप मुंग्या चावल्या, कारण की मुंग्यांचं प्रमाण एवढं झालं ना, आधी एवढं मुंग्यांचं प्रमाण नव्हतं, पण आता खूप मुंग्या झाल्या. ते शेतामध्ये कुठेही जा तिथे मुंग्या दिसतात आणि चावतात पण खूप. असे मोठे मोठे दगडी सगळे असे लाईनमध्ये लावून घ्यायचे. तिकडून आणि इकडून एक बीट बसली पाहिजे, असेच लावून घ्यायचे सगळे मोठे. आता ही भिंत झाली आहे आमची पूर्ण बांधून. हे पा दिवसभर सिमेंटमध्ये काम करून हात कसले खराब झालेत. इथे पण मला सकाळी घाईघाईमध्ये चटका लागला होता, तर खूप असे हात हे झालेत, कडक झालेत आणि रफ पण झालेत सिमेंटमध्ये काम केल्यामुळे. तर आता आम्ही पण चाललो आहे घरी, कारण आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि निघालो घरी. शेडमधून यायला लेट झालं होतं आणि जॅकीला बाहेर सोडलंच नव्हतं, त्याच्यामुळे आई शेतामध्ये गेली होती आधी भाजीला काय आहे का बघायला. तर जॅकीला आई दिसली, ते पाहून जास्तच ओरडायला लागला. त्याला वाटलं की मला सोडलं नाही आणि ही कुठे फिरते. तर आता आई आली का पहिले जॅकीला सोडेल, तोपर्यंत मी आतमध्ये जाऊन संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करते. आता जेवण वगैरे झाले मस्तपैकी आणि आता झोपायची पण तयारी झाली. तुम्हाला जर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.